तर शिवरायांचा जो काही राजाभिषेक झालाय त्याला राजाभिषेक म्हणतात, राज्याभिषेक म्हणत नाही. तर राज्याभिषेक हा अपभ्रंश आहे. हं. ज्या थोडं त्याच्याबद्दल एक्सप्लेन कराल काय, राजाभिषेक आणि राज्याभिषेक? हो नक्की. ज्या गागा भट्टांनी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक केला त्यांनी त्यांच्या पोथीला शिवराजाभिषेक प्रयोग असं नाव दिलंय. शिवराज्याभिषेक प्रयोग असं नाव दिलेलं नाही आहे. स्वतः छत्रपती संभाजी महाराज हे संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्या श्लोकामध्ये जाणून बुजून छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक असा शब्द वापरलाय. जर दोन विद्वान माणसं, गागा भट हे ऑब्व्हियसली काशीचे फार मोठे विद्वान होते अर्थातच, त्यामुळे ते शिवाजी महाराजांचा त्यांनी राजाभिषेक केला ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वतः छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा संस्कृतचे विद्वान होते. अशी दोन माणसं जर राजाभिषेक म्हणतायत तर मीही त्याला राजाभिषेकच म्हणेन. सो हा राजाभिषेक करून आणला शिवाजी महाराजांनी. आपल्याला माहिती असतं 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला. पण आपल्याला हे माहिती नसतं की हा राजाभिषेक 8 दिवस सुरू होता. बापरे. बरोबर. 29 मे 1676ला शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाची सुरुवात झाली. शिवाजी महाराजांची मुंज करण्यात आली. आजकाल आपल्याला असं गैरसमज आहे की फक्त ब्राह्मणच मुंज करतात. हो. तर तसं नसून चातुर्वर्ण पद्धतीमध्ये, मी पुन्हा जात नाही म्हणते, मी वर्ण म्हणतोय, चातुर्वर्ण पद्धतीमध्ये क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण या तिघांच्याही मुंजी होत असत. सो शिवाजी महाराजांची त्याला सगळ्यात पहिले मुंज करण्यात आली. मग त्यांच्याच स्त्रियांची त्यांची लग्न करण्यात आली. कारण मुंज न होता त्यांची लग्न आधीची झालेली होती. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर बरेच वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आल्या. त्यांची सुवर्ण तुला करण्यात आली, सुवर्ण पुरुष दान देण्यात आलं. हे सगळं करून 8 दिवस हा राजाभिषेक सुरू होता. म्हणजे 8व्या दिवशी 6 जूनला पहाटे शिवाजी महाराज हे सिंहासनारूढ झाले. बरोबर. आणि मग आपण म्हणतो की त्यावेळेला राजाभिषेक संपन्न झाला. 8 दिवस शिवाजी महाराज हे आपल्या राजकारणापासून लांब होते. सभासद बखर म्हणते की 1,43,00,000 होऊन इतका राजाभिषेकावरती खर्च झाला. बापरे. त्यावेळी आता एक माणूस जर 1,43,00,000 होऊन इतका पैसा खर्च करत असेल, 8 दिवस, शिवाजी महाराजांचा एक एक क्षण महत्त्वाचा आहे, 8 दिवस ते राजाभिषेकामध्ये खर्च करत असतील तर त्यांचं ते विजन होतं की भारतामध्ये पुन्हा एकदा एक हिंदवी स्वराज्य उभं राहावं. बरोबर. त्यांच्यापूर्वी किमान 300 वर्ष तरी राजाभिषेक झालेला नाही. काय सांगताय? हो, म्हणजे यादव हे महाराष्ट्रातले शेवटचे हिंदू राजे, त्यांचाही राजाभिषेक झाला होता की नाही ह्याचा संदर्भ माझ्या तरी वाचनात आलेला नाही. सो एकतर शिवाजी महाराजांनी राजाभिषेक करून स्वतःला डायरेक्ट कृष्ण, राम, युधिष्ठिर ह्यांच्याशी जोडून घेतलं. बरोबर. आणि त्यांचं विजन हे होतं की हा भारत देश आमचा आहे. ह्यांच्यावरती ह्या परकीयांनी, तुर्क म्हटलं जायचं त्यावेळेला, औरंगजेब होता किंवा मुसलमानांना तुर्क असं म्हटलं जायचं. सो ह्या परकीयांनी जो हल्ला केला आहे आणि ते आज आमच्या देशावरती राज्य करतायत, त्यांचं राज्य जाऊन आमचं हिंदवी स्वराज्य यावं, अशा प्रकारचं विजन शिवाजी महाराजांचं होतं. हे त्यांच्या कृतीमधनं आपल्याला दिसून येतं. सो साधारण मला असं वाटतं की तुमचं विजन एक्झॅक्टली महाराजांचं दिसून येणार नाही लिहिलेलं कुठे, पण ह्या काही गोष्टींमधनं दिसून येईल. खूपच सुंदर. स्वराज्य हेच एक मला वाटतं विजन आणि एक गोल असेल ना की. नक्कीच. खूपच छान. द हंट विथ अरिहंत या शोची क्लिप पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर नक्की तुम्ही फुल पॉडकास्ट जाऊन चेक करा.